नमस्कार, आपण ऐकत आहात लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह. हिंगोली तालुक्यातील बासंबा पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कानडखेडा बुद्रुक ग्रामपंचायत समोर प्रहार संघटनेचे ॲडव्होकेट विजय ज्ञानोबा राऊत यांचे मागील काही 5 दिवसापासून चालू असलेले आमरण उपोषण आता निवेदनकर्त्यावरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊ ग्राफिकच्या माध्यमातून. कानडखेडा बुद्रुक ग्रामपंचायत समोर प्रहार संघटनेचे ॲडव्होकेट विजय ज्ञानोबा राऊत यांचे मागील 5 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या या उपोषणाला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याऐवजी पोलीस प्रशासनाने थेट उपोषणकर्त्यावरच गुन्हे दाखल केल्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर वाळू तस्करी संदर्भातील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान उपोषणकर्ते ॲडव्होकेट विजय राऊत यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की दिलेल्या निवेदनावर कोणतीही कारवाई न करता उलट त्यांच्यावरच व त्यांच्या कुटुंबियावर गुन्हे दाखल करण्यात आले असून हे पोलीस विभागाचे अपयश असून सत्य दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. राऊत यांनी पुढे स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की न्यायालयाच्या चौकटीत न्याय मिळवून दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे कायदेशीर मार्गाने बाद करून दाखवू, तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या उपोषणाच्या प्रमुख मागण्यामध्ये पप्पू चव्हाण यांच्यावर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तात्काळ अटक करण्याची मागणी, तसेच अवैध वाळू तस्करी संदर्भात सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या दरम्यान उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका समोर न आल्यामुळे जिल्हाभरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका समोर न आल्यामुळे जिल्हाभरामध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका नेमकी काय आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यावर निर्णय काय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि उपोषणाचा पुढील मार्ग कोणता असेल.